आकडे पण बघला माझ्या बोंबटल्यावर तिकडे या वाटाण्याचा पण आवाज बघणे अजून तुम्ही दोघे पण बाहेर फिरा केलाच म्हणजे मी अजून आहे ना उठलोय नाही अगीच लावलं होय तुम्ही आता सकाळी काढून घेऊन जावा तुमका हवं येतं उठलंय ना असं हुआ आपल्या समोर लेडीज मंडळी बसली असल्यामुळे आपण जास्त काय बोलायचं नसतं एवढा भजन केलं बुकड घातला जाता या गोड शब्द बोललाच नाही नाही मी बोललं कोण बोलला हो मी बोललो नाही बाकी चांगले आता तुम्ही काय खोळावलाच काय हो गुरु सुतारामचा भला राबतास का नाही नाही ता जाऊ दे राबतास काय नाही नाही आता येत नाही तोपर्यंत तुम्ही हयच बस परत परत नाही येत नाही तर सोडून द्या युट्यूब वर तर चालू आणि कशा करता आता कशा मनात दाखवतो वेळ गेली स्पर्धेक बसू पाहिजे तुमका थांबा थांबा जरा मी म्हणतो भारी असू दे 500 रुपये भारी 500 आधी राग आधी पहिलं राग काय होय आपल्या लावूया थांबा जरा ठीक आहे या ठिकाणी सुंदर असा गजर बुवाने केलेला आहे नाही का नाही म्हटलं तरी 2 तास झाले होय ना बरोबर 2 तास गजर केला विचार करा आणि आपण प्रामाणिकपणाने सुरुवातीक अगदी शांतपणाने सगळं केला पण थोडक्यासाठी गोंधळ केला 2 तास गजर म्हणजे झाला काय गुरु सुद्धा बाबा तेका वाटलं काय आमच्या याने मेस्त्री काहीतरी बक्षीस दिला नाही आणि तिकडे आणखी मुलं सुतार म्हटलंय का ना की अजून बक्षीस आहे आमच्या सुतार लोक असत ना काय नाही तुमका म्हणा कशी हे 500 देणारच मी एकच ओळ म्हणणार माका तुमचा विषयच नाही ज्ञान भोवर आणि निर्गुण तुम्ही पण भोवडा तिकडे काय आपल्या बक्षीस कोणी दिला नाही अजून सुताराने दिला नाही तुम्ही नाही याने दिला नाही की मी एक म्हणून दाखवणार रागच दाखवणार राग करून राग सोडा तुम्ही जर आपण राग गाव म्हणता म्हणजे एक ओळ म्हणणार मी हा ठीक आहे आता तुम्ही शांत बसा आता गप्प बसायचा वाटाणे ठीक आहे 2 वाटाणे काय करतील ते आता करू दे ना आता फुटाण्याने गप्प बसायचा आता फार फुटायचं आहे ना ठीक आहे आणि म्हणजे चांगल्या पद्धतीने गजर वगैरे म्हणण्याचा प्रयत्न केला बुवाने काय म्हटलं नाही मगाशी कुत्र्याची म्हणता 2 पोरं होती कसा वाटला हो तुमका महिला मंडळ या ठिकाणी बसली कुत्र्यांची म्हणता 2 पोरं होती एकाचं नाव म्हणता काय आपण आणि एकाचं नाव सापण आपण आणि सापण आणि मग आमका विचारतो बुवा दोघांका उत्तर सापडता काय बघा त्यांका सापडला नाही ते आपणच म्हणतो सापण म्हणता मेलो राहुलं काय होय ना आपण मेलो काय कुत्रे घेऊन कोणी जायचं का कुत्रे काय म्हटलं असतं काय तो समजा काय म्हटलं काय आपण नाही म्हणजे तुम्ही काय म्हटलं समजा सापण म्हणता मी मग राहुला कोण आपण काय तुम्ही सांगता असं तुमका तुमचाच कळत असू दे गोड माणूस तुमका जास्त काय बोलत नाही लक्षात घ्या माझी वरात तुम्ही गाडवावरून काढलास सत्कार केलास हार घातलास अरे हुंदरा
नाही माणूस गोड तसं काय बोलणार नाही नाही का. हार घातलास गाड्यावर वरात काढला अहो एकदम माणूस येडो खरोखर तुम्ही भजन ऐकलास खरोखर येडो माणूस हा. यो माणूस म्हणता रेड्यावर बसलो आणि रस्त्याने चाललो माका बोलले पोलीस अडवणार नाही. रेड्यावर बसलो आणि वाट्यात चाललो पोलिसांनी हात दाखवला बोले चाललास काय बोलले मी चाललोय रस्त्यावर म्हणता माका जाऊचा बोला हेल्मेट काय यो लय शानो म्हणता हेल्मेट काय माझी काय 2 व्हीलर हा ही 4 व्हीलर हा रेड्यावर बसा निघलोय. खूप लावण्यात लय हुशार या तुम्ही चालूच ठेवा यांचा बघताय दादा तुम्ही. रामदास तर्फे यांच्याकडून बारी पेटवा नक्की पेटवणार 100 बाजू पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टाळी मारा तरी तुम्ही तुमची तरी थंडी उडाते. बुवा सत्यनारायणची कथा गाणं घेतलं तुम्ही नाही का. हे अर्धवट घेण्यापेक्षा पूर्ण घ्यायचं. मी तुम्हाला पूर्ण गाणं घेऊन दाखवतो बघा. श्रीहरी जगत्पिता दूर करी तो व्यथा. श्रीहरी जगत्पिता दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा. तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आली एक नौका त्याच मार्गाने नाव भरलेले पूर्ण द्रव्याने. होती व्यापारी साधू वाण्याची रीत पाहण्याची आला पूजनाची. मुलगा त्यास बोल ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनोइच्छित फल मागावे चरणी श्री हरी जला तयाची पत्नी होती लवान तयास नव्हते काही संतान केला नवस मनवाना. पती पत्नी झाली जाण कन्याई जास झाली रुपवान. कलावती म्हणून कन्याचे नाव ठेवी त्याने आवडीचे. योगियाची ही व्रता राहिना कधी व्रता. योगियाची ही व्रता राहिना कधी व्रता राहिना कधी व्रता. एखादं बुवा गाणं म्हटलं ना तर त्या गाण्याला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे. बरोबर ना बुवा न्याय मिळायला पाहिजे ना. बुवा तुम्ही सुंदर म्हणण्याचा प्रयत्न केला तुम्हाला नाव ठेवत नाही. संभाजी आगरे यांच्याकडून सत्यनारायणचे गाणं बोलल्याबद्दल 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुंदर म्हणजे सत्यनारायणचं गाणं घेतलं. आता लाडक्या बहिणींचा विषय लक्षात घ्या. दोन्ही पण मी फक्त एकच म्हटलंय की ह्यो लाडक्यो बहिणी होत यांची कळ काढू नको म्हटलंय ना. तेव्हा तुम्ही तर काय विचारू करत नको. यांचा बोलण्यालाय भारी आहे. आता लाडक्यो बहिणी 1500 रुपये मिळाले आणि नवरो जाता काढू कोणी 500 रुपये आपल्याकडे 1000 रुपये हातात ठेवतो. कोणी म्हटलं त्यांनी म्हटलं नाही. लक्षात घ्या जेव्हा पैसे काढूक जातो तेव्हा नवरो काढूक जाता की बायको काढूक जाता. हो कोणाच्या नावावर पैसे बायकोच्या नावावर बरोबर. पैसे हातात कोणाच्या मिळतो बायकोच्या. मग 500 द्यायचे कोणी 1000 द्यायचे कोणी ते ठरवणार कोण बायको की नवरो. बायको दिला तर ते मिळणार नाही तर बायको मिळतील नवऱ्याक मिळतील का पैसे नाही ना.
सांगताना काय बोलले बघा. बायको म्हणता 500 नवरो देता आणि 1000 काय आपल्या घेता का 500 आपल्या घेता 1000 देता नवऱ्याच्या हातात दिला अरे बायका लय लबाड्यावर तुमका देणारच नाही तुमच्या हातात. तो स्वतःच काढतो स्वतःच घेतले बचत गट लय भारी बचत गट. आणि या जगात श्रेष्ठ कोण असतात तर स्त्रिया श्रेष्ठ आहेत. गोवाने मगाशी सांगितलं ना की तुम्ही सांगितलात की या महाराष्ट्रामध्ये 1 नंबर कोण असतील तर स्त्रियांचं आहे. कौतुक करण्यासारखं आहे खरं आहे ते. गोवाने चुकीचं नाही सांगितलं बुवा. एकदा एका राजाने सांगितलं जा बोलले दौंडी पिटा आणि सांगा या जगात श्रेष्ठ कोण. बरोबर या जगात श्रेष्ठ कोण नवरो की बायको. मग ज्याच्या घरात नवऱ्याचा हुकूम चालत एका काय देणार घोडो बक्षीस देणार आणि ज्याच्या घरात बायकोचं हुकूम चालत त्याला सफरचंद बक्षीस देणार. ही लाईन लागली एका एकाची सगळ्यांची लाईन लागली. जो तो येता प्रत्येक जण सांगता माझ्या घरात माझ्या बायकोचं हुकूम चालता. राजा म्हणता या सफरचंद घे वाटेक लाग. दुसरा येतात तो सांगता माझ्या घरात माझ्या बायकोचं हुकूम चालता सफरचंद घे वाटेक लाग. तिसरो इलो तोही सांगता माझ्या बायकोचं हुकूम माझ्या घरात चालता. पण असो एक म्हणतो असो तरपासलेलो एकदम बाबू लागतो बाबू बाबू सारखो इलो आणि म्हणता बोले माझ्या घरात बोले बायकांचा हुकूम चालत नाही माझा हुकूम चालता. तर राजा बोलो बोले भारी एवढ्या माझ्या नाही का रजेमध्ये एकच माणूस भेटलो की बायकोचं हुकूम न चालता ह्यो आपलं हुकूम चालवता. राजा म्हणता ह्यो घोडो बक्षीस घे आणि घरात घेऊन जा तुका बक्षीस. आणि काळो कुठं एकदम चांगलं घोडो राजाने बक्षीस दिला. आमच्या बाबून घोडो घेतला आणि वाटते घेऊन गेलो. बोललो बायको सांगताय हो बोलले बघ मी म्हणता पै जिंकलोय म्हणता बघ म्हणता घोडो घेऊन इलोय. आमची आपली वहिनी म्हणता वा अहो तुमच्यासारखं हाच कोणी या जगात नाही का. एकच बोलले बाबू एकच बाबू. आणि काय व्हायचं त्या बायको म्हणतात का हो बोले काळो घोडो आणलास काळो रंग अशुभ असता तो काय करावं गाडा घेऊन जावा परत त्याला ठेव द्यावा राजाक. आणि राजाक सांगा की बोलो पांढरो शुभ्र घोडो दे. ह्या ऐकान जो माणूस बायकोचं ऐकला आणि खाई गेलो राजाकडे. राजाक सांगता राजा राजा माझ्या बायकोन सांगलाय म्हणता काळो रंग अशुभ असता तेव्हा काय करा ह्यो घोडो तुमका घ्यावा आणि माका पांढरो घोडो द्यावा. राजा म्हणतो तुका पांढरो घोडो हो या सफरचंद गेली वाटत म्हणजे घरात कोणाचं हुकूम चालता हो बायकांच ना. श्रेष्ठ कोण बायका. तुम्ही सांगलात ना बरोबर सांगलात चुकीचा काय सांगलात ना. त्या ठिकाणी बाळा पेडणेकर यांच्याकडून घोणसरी पिंपळवाडी घोणसरी पिंपळवाडी बाळा पेडणेकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि एखादा गाणं येत नाही तर बाळा रडू नको बाळा रडू नको. तुम्ही माका गाणं म्हटलं मगाशी निराशी गाडवावर काय वरात काढतोय सत्कार करतोय. तुम्ही नांदगावात वाहू द्या तुमचं. रडू नको बाळा अरे रडू नको बाबू. काय कपाळ बापू पप्पी घेता ते बाबा तुका घेऊची असली तर पप्पी घे माका नको याची पप्पी. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. अरे पाण्याला जाते पाणी घेऊन लोण्याचा गोळा तुला खायला देते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. खायला देते पाणी खायला देते पाणी
बंद झालेले पॉवर टेलर ट्रॅक्टर, बिना पाण्याने चालू करणारे डिझेल मेकॅनिकल डिग्री सूरज आग्रे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ह्या आजच अकडे कळला तुमच्याकडे असो माणूस आहे हा. सुंदर असू दे, ठीक आहे. तर बुवा सांगायचं तात्पर्य की तुम्ही भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला, तसं काय वाईट काय सांगलत नाही, पण बोलताना सुद्धा जरा माका घेऊन बोललास काय म्हटलं तरी एकच वाईट वाटला, माझा सत्कार गेला. बरोबर ना? ह्यो सत्कार जर आणि वर काय म्हणता, ह्यो माणूस जुनो माणूस 50 वर्ष आज भजन करता, आपणच सांगतो या माणसाक बोलायचा काय नाही, माझं गाडो सत्कार करता. बाबू बाबू, जोपर्यंत बाबू म्हणतोय तोपर्यंत बाबू, हे सांगतो माका पण बाबू म्हणत नाही. त्यांना सगळे बाबू म्हणतात, पुजारी भाऊ म्हणतात, माका कोण बाबू म्हणत नाही. अरे बाबू म्हणत काय, जुनवट घे सगळे तुका थोडस कळलो गे बोय हळद लावताना लय भारी म्हणतात काय का. आता बघा नंतर सगळी लग्न काय तो होऊ यो सगळा काय तर हँका दिलेला. मगाशी एक बुवा काहीतरी बोलले, म्हणजे चांगलं बोलले काहीतरी, या घेतला मंडळींवर फुल फुलेल आणि काय गवत सुकेल. हा, फुल फुलेल आणि गवत सुकेल, आणि ब्राह्मण देव मंडळाचं नाव घेतोय कायम टिकेल. नाव घेतोय काय मंडळाचं नाव घेतोय कायम टिकेल. नाव कायम टिकेल. हा, हृदयात आपल्या नाव कायम टिकेल. पण ह्या कसं झाला मला सांगा, बायका नाव घेतात ना तसं झालंय का, शेर म्हणत नाही. शेर म्हटल्यानंतर त्याला शेरच नाव दिलेला. यांनी कसं म्हटलं, फुल फुलेल गवत सुकेल आणि ब्राह्मण देव मंडळाचं नाव हृदयात कायम टिकेल. या नावऱ्यानं नाव घेतलं बरोबर. नाव घ्यायचं, शेर म्हणजे शेर. आता यांनी मारला तर शेर बाबूचा, आणि तुम्ही म्हणता माका बाबू म्हणत नाही. पण बाकी या भारी, हे भारी स्वतः एवढा बोलणार ना स्वतःवर, तरी म्हटलं नाही. नाडांची धरती टकल्यावरती हुंदीर कुडकुड करते. खोटं नाही सांगत, स्वतःच म्हणतात ते. आपल्याकडं नाडन गाव ना, त्याने आपल्यावर गाणं काढला नाही. नाडांची धरती टकल्यावरती हुंदीर कुडकुड करते, ही नाडांची धरती. कैची धरती आमचं डॅम बरोबर, ही धरती नको आमका डॅम, भारी आहे ना डॅम आपलो. तर नाही म्हणजे बुवा चांगले आहेत. तर महिलांसाठी सांगायचा विषय म्हणजे गणपतीत या गाणं येईल माहितीये तुमका, खायचा घरात ना आयुष्यभर आमच्याकडे तर लय, घरात कोणी भांडीच ठेवला नाही. जो तो निसता भांडा घेता मिळता, डोकीर घेता बाहेर येता, जो तो भांडा घेता, कळशी मिळान दे, तांबिओ मिळान दे, मडक्या मिळान दे, काय मिळाता. माझ्या डोईवर भरली काय त्या गाणं येईल बुवा माहिती आहे का. आवाज कमी का, हाय हाय हॅलो. एखादी म्हणजे मी आपलं सांगणार नाही, तुम्ही मगाशी सांगलास की पेटी वाजवताना तो हलता जास्त हाला नको, म्हणजे त्यांना पुढे बोलायचा होता, ते बोलले नाही. कोण बोलले, बाबू बोलले, तुम्ही बोललात हलता म्हणून. अरे ही पेटी वाजवायची कला माझ्याकडे माझे रसिक शोधूजन सांगते, मला लहानपणापासून आहे, त्या ठिकाणी बसलेले आहेत नाही का. लहानपणापासून मला ती अवगत आहे बुवा, आणि मी पेटीमध्ये हार्मोनियम मध्ये तयारी केलेली आहे. त्या पद्धतीत पेटी वाजवण्याची कला, म्हणजे तुम्ही नाव ठेवा, पण मला बरेच बुवा सरळ सांगतात की बुवा पेटी वाजवण्यात मिराज बुवा खरोखर उत्कृष्ट आहे. पण तुम्ही मला काय बोललात, तो हलवता जास्त हाला नको, लाज वाटत नाही. सत्कार केलास तो केलास, परत मग म्हणतो हाला नको. तर बघा, एखादी चाल मारली तर ती साधारण त्या म्हणजे मॅच होणारी अशी पाहिजे, म्हणजे स्वर त्या पद्धतीचे.
जमलं तर वाजवा, नाही तर जमणार नाही का? बरोबर ना मामा? हा ठीक आहे. आता राहिलो विषय आणि पण छान, म्हणजे तिकडे तर काय बघत नको. मुंबईला बारी झाली मंडळी. एक सांगायचा विषय, आनंदाची गोष्ट आहे. मुंबईला आत्ताच कळव्याला बारी झाली आणि माझ्या याच वाडीतील मंडळी मला धरकरी म्हणून होते. म्हणजे आमचे विजय म्हणा, विजय आगरे, आमचे मंगेश तर्फे बुवा, अजय तर्फे म्हणा, किंवा दुसरे आणखी एक दोन तीन होते त्याच्यामध्ये मंडळीतले सगळे. पण एवढी उत्कृष्ट कळव्याला बारी केली मंडळी माझ्या या मंडळीने, तर्फेवाडीतल्या या मंडळीने. अचानक रिसल न घेता नोटेशन सहित एवढी चांगली बारी केली की या तुमच्या वाडीतील सर्व मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या मारा मंडळी, जोरदार टाळ्या मारा. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ती बारी गाजली. एवढी सुंदर बारी आणि उत्कृष्ट बारी या मंडळीने त्या डबल बारी केली कळव्याला. खरोखरच तुमच्या सर्वांचे मी आभार मानतोय, धन्यवाद देतोय. आमचे विजय तर काय बघायलाच नको. काय म्हणायचं त्याला, काय बारीक तर गायन बियन करत नाही, भारी एकदम. माहिती आहे ते विजय समोर बसले, एक नंबर धरकरी. त्याच्या गाणं नुसतं मोबाईलवर घेतलं त्या माणसाने सगळी गाणी, आणि मोबाईल मध्ये बघून तो माणूस गाणं म्हणत होतो. खरोखर माझ्या विजयसाठी आणि अजयसाठी जोरदार एक वेळ टाळ्या होतो, जोरदार टाळ्या. धन्यवाद. आणि म्हणून बुवा ही ब्राह्मणदेवाडी आहे ना, ही भजनाचं माहेर घर आहे. प्रत्येकाच्या घराघरात बुवा तबलची सगळे कलाकार, प्रत्येकाच्या घरात कलाकार आहेत. एकही तुम्हाला असं दिसणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी नामस्मरण चालतं बुवा, जास्तीत जास्त नामस्मरण, नाही का? पाटकर बुवा तिकडे नाचतात बघा, नाही का? नाचा नाचा. तर चालू लाईट मध्ये बिना टेस्टरने वायरी डीपी मध्ये घालणारे, चालू लाईट मध्ये बिना टेस्टर म्हणजे वायरी डीपी मध्ये घालणारे रामदास तर्फे याचकडून इलेक्ट्रिक मेकॅनिकल 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रामदास तर्फे ते माझ्याबरोबर येतात आपल्या भजनात, ते की काय रामदास, आपल्या रजनीचं पोरगो भाई ते. हा नमस्कार रामदास, बिंदास, अजिबात नो टेन्शन. बाबू काय बरा ना, यो माणूस तुला हे बुवा सांगतो, सलून वाल्यांनी राग मानू नका. हे बुवा बोलले तुमचे केस कापू म्हणतात काय, शोधून कापूचे लागतात, शोधून कापू. अरे हत काय वर्ष शोधून कापू माणूस शोधून कापूचं लागतच नाही. झालरांनी भारी आहे एक नंबर. हा बाजूसून झालरनी मध्ये डॉलर चिप चिप ते काय, मोबाईलला सिम कार्ड टाकतात चिप. अरे एकदा काय झालं माहितीये, म्हणजे चेष्टा करण्याचा विषय नाही, पण एकदा बुवांच्या घरी मी गेलोय, आमच्या आपल्या पुजारी बुवांच्या घरी. बुवा सांग नाही ना, तुम्ही भारी आहात, तुम्ही आयुष्य सगळे पोरगे तुमका ते चेतू बघतो. यो माणूस तेवढं साधं नाही, त्याच्या नादात तुम्ही लागा नको. समजला? हे केस गेले ते बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतोय, त्यांचे केस तसे गेले नाही, अनुभवान गेलेले केस. एवढं बारीओ केला ना, त्या बारीयांचे अनुभवान त्यांचे केस गेले, उगाच नाही गेले. बरोबर? हा पोरग्यानं तुम्ही लक्षात ठेवा, तुमचा खेळात मैदान नसला तर ह्या मैदानात घसरगुंडी खेळा, तेल घाला, खोबरेल तेल वर. अरे घसरगुंडी भारी मैदान एकदा घरात गेलं. आता तू काय सांगतो काय बाबू, आई शपथ तुम्ही बाबूच आहात. खरोखर ब्रह्मा विष्णू आणि महेश कोणी सांगला या, तुम्ही सांगला. ब्रह्मा आणि यांचं नाव सांगतो ब्रह्माकडे, तुम्ही सांगला ब्रह्मा विष्णू आणि महेश, आम्ही तिघेच नाव म्हणून. हे ब्रह्मा आणि मी विष्णू आणि हे महेश. माका सांगतात 25 वर्ष तुम्ही भजन करता, विष्णू आहे म्हणता विष्णू. अरे 25 वर्ष भजन करता म्हणजे आपुलकी प्रेम या सगळ्यांचा जो माझ्या राहणार तो लय वेगळं.
समजला लय वेगळं ते तुमका नाही कळणार आम्ही एका जागेवर एवढे बारी करणार एवढा बोलवणार अरे आज समज मग मी 30-35 वर्ष डबल बारी करतोय सुरुवातीपासून या ठिकाणी भजन माझ्या बघतायत ही आपुलकी प्रेमामुळे आणि हा आपुलकी प्रेम तुमचं माझ्यावर असंच राहू दे या परमेश्वरा या आपुलकी प्रेम माझ्यावर असं टिकून ठेव सगळ्यांचं नाही का तर सांगायचा विषय 20-25 वर्ष उगत नाही राहिले होय मी राहिलंय म्हणून तुम्ही येता याचं कारण सांगतो ना हे ब्रह्मा हा ब्रह्मा म्हणजे काय उत्पत्ती ब्रह्मदेवानं उत्पत्ती सृष्टीची निर्मिती केला बरोबर ह्यो ब्रह्मदेव उत्पत्ती पण उपयोग काय पोरा काढून एवढी उत्पत्ती करून उपयोग नाही ते का पोचणारो लागता बरोबर पोचणारो मी बरोबर आणि अकडे महेश वाटो शोभलो बाकी माणूस महेश वाटोळा लावण्याचं काम महेश करता म्हणजे स्मशानात नेण्याचं काम सगळा काय अकडे दिलेला आणि अकडे उत्पत्ती मी पुरवठा मंत्री हा पुरवठा मंत्री मी पुरवठा करतोय तुमका पोचतोय म्हणून तुम्ही हय येताच मी 25 वर्ष ह्या करतोय पोचण्याचं काम केलेलं आहे काय आता जास्त काय बोलायचं ना विषय राहिलो तुमच्या घरात गेलोय आता सांगताय घरात गेलोय तो विषय आपण तसं काय जास्त मी काय बोलले तुमका मी म्हणणारच नाही काय नाही तुम्ही माका म्हटलंच गाडव म्हणा तुम्ही तसं काय नाही आयुष्य बघ सांगते तुम्ही माका गाडव म्हणा पण मी ना डबल वारी घेत होतोय आणि डबल वारी घेताना घराकडनं सुटलंय नी आता म्हटलं मांजरेकर बुवांचा फोन इलो लगेच अहो हाच काय म्हटलं ह्यो काय निघालंय मांजरेकर बुवांचा फोन पुढे जरा गेलंय नाही ह्या मोठा साळींदार आडवा ह्या मोठा साळींदार आडवा ह्या मोठा साळींदार आडवा अरे म्हटलं मांजरेकर बुवांचा फोन इलो भानगड काय या साळींदार आडवा कसं काय म्हणजे माकाकडे दिसतं तर साळींदार भेटत लागी काय नाही माका गाडव म्हणतात मग तुमची शेला केवढी साळींदार म्हटलं तर शेला केवढी होईल माझी बसली आहे की नाही आकडे काय ना आकडे शेला तुमची भारी आहे शेला त्या माणसाला स्वतःच कबूल केला मी म्हणता कासा नाही का मी कासा भारी आम्ही आपले साधे भारी यो फटकुरो काळी फटकुरो मग गाडवा सत्कार करतोस काय जेवण देतोय घराकडे येतो आता सत्कार करतोय रिझर्व वर चाय नाही दिले तर बघ 2 दिवसाची साठवलं असं ते माणूस गोडा 70 बक्षिशीला जरा एक मिनिट बिना रंडा मारता लाकूड सुळसुळीत करणार आहे काय आयुष्य पण एक कलाकार तुमच्यात भारी होता म्हणजे भजनी कलाकार होत तबलची पण होत पण असे पण कलाकार काय एवढी मोठी वाडी नाही का बिना रंडा मारता लाकूड सुळसुळीत करणारे आदिनाथ सुतार याच कडून लाकूड कारखानदार 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद राहिलो विषय इकडे सांगता येतं जास्त काय घेणार नाही पण एक विषय इकडे राहिलेलो एकदा घरात गेलोय पावसाळ्यात म्हणजे ज्याने भात कापण्याच्या टायमिंगला घरात गेलोय आणि म्हटल्या कशा एक माणूस की बुवा म्हटलंच ना ऐका सांगते तरी आधी माणूस की म्हटलंच ना तर बाकी कसं असो पण माणूस बाकी किती तो बोलता आपल्या स्वतःवर टाकल्यावर बोलता काय काय करता पण बाकी माणूस की म्हटलंच ना माणूस सांगतो येऊ माणूस कासावाची कपची बघा बसली कासावाची कपची का साधी आहे काय हो अजून तो जोक माझा बाजूच नव्हता तर झाला कसा घरात गेलोय भात कापण्याचे दिवस होते भात कापण्याचे दिवस मी असं त्यांच्या घराकडे गेले ना पोरग्या विचारला अरे बाबू म्हटल्या संदीप मी आपुलकीन संदीप म्हणते त्यांना बरोबर ना राग नाही ना मी जरी काय म्हटलं तरी तुमच्या काय कासवार बसलं नाही घाबरू नको तर आपलं असं तर झाला काय झाला संदीप तो पोरगो सांगतात ते काय तकडनं येतो भात कापून गेले म्हणजे भात आता बांधला आणि पेंडका घेऊन येतो ते काय तकडनं येतो संदीप येतात म्हणतात संदीप येतात दिसत तर नाही आणि पेंडका घेऊन सगळी जण लाईनीत चलत येतो
आणि थोड्या वेळ बघतोय ना तर संदीप एका विचार संदीप काय नाही येतात तकडे अजून येतात ते काय आणि सगळ्यांची पेंडका डोकीवर दिसतो पेंडका सगळेजण घेऊन येतो आणि याकच पेंडकू म्हटल्या जमिनीवरनं चालता कसा अरे सगळी पेंडका घेऊन येतो या पेंडकू जमिनीवर जर म्हटलं की आहे नाडांची धरती टकल्यावरती गुंदीड कुडकुडती भानगड काय कुडकुडती की कुरकुर करती काय तर वाकच काय तर कळत नाही तुम्ही भारी म्हणतात तुम्ही काय तर म्हणा नंतर चांगला तुमच्या गाण्याचा तर झाला कसा म्हटलं अहो पेंडकू सगळ्यांचे दिसतात सगळे माणूस दिसतात उंची ना तो माणूस डेंगू असल्यामुळे तर पेंडकू चाललेला दिसायला लागला भानगड काय पुढे गेले तेव्हा म्हणतो अरे ये रे हे म्हटलं आपलं सर बुवा म्हटलं चांगली गोष्ट चांगली हो मग आपले चहा पाणी देऊन वगैरे सगळं काय व्यवस्थित केला नाही म्हणजे बाकी चांगले आहे पण आपला कोकण बुवा कोकण म्हटल्यानंतर कसला कोकण सुंदर आपला कोकण आहे नाही का या कोकणामध्ये भजनाचे जास्त भजन चालतात आपल्या कोकणात आणि भजनी बुवा पण या कोकणात जास्त आहे आज कोकणाचं नाव आहे म्हणून म्हणतो बघा स्वर्गापेक्षा सुंदर आसा स्पीकर साऊंड भारी जाऊ कार्यकर दाजी एकावडे नाहीले कार्यकर्ते एकावडेच ना त्याचं नाही हो का हो कसे घराकडे स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतं मन तुमचा प्रसन्न होतं तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतं मन तुमचा प्रसन्न होतं मन असो आमचो ह्यो कोकण असो आमचो ह्यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण ह्यो कोकण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतं मन आमचं प्रसन्न होतं मन तुम्ही येऊन बघा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अरे जिल्ह्यात घोणसरी गाव आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात घोणसरी गाव अरे जगाच्या नकाशावर शोभून दिसता आमच्या ब्राह्मणवाडीचं नाव ब्राह्मणवाडीचं नाव अरे ब्राह्मणवाडीचं नाव अरे जगाच्या नकाशावर शोभून दिसता ब्राह्मणवाडीचं नाव अरे सह्याद्रीच्या डोंगर रंगातून अरे सह्याद्रीच्या डोंगर रंगातून उल्ला नंदनवन सह्याद्रीच्या उल्ला नंदनवन असो आमचो ह्यो कोकण असो आमचो ह्यो कोकण असो आमचो ह्यो कोकण ऐश्वर्या कैलाससाठी ना माझा जीवच एकदम हे झालो काय तू फिरवता का तू मागाच भारीच फिरवता देणार म्हणजे का असं काय समजणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांसारखे दिसणारे मंगेश तर्फे खरोखर कोणी या शोधलांना या बरोबर शोधला शिंदे साहेबच दिसतात तुम्ही बघला शेफ बघली चेष्टा केलं नाही तुमची चांगला तर दिला नाही त्यांनी लिहून दिला नाही ना त्यांना खरोखर आणखीन 100 रुपये द्यावा
बघा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांसारखे दिसणारे मंगेश तरपे यांच्याकडून 100 पद बरकश गेलेले आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. परमेश्वरा बरकत दे रे बाबा. हा व मागासपासून तुम्ही सगळ्यांनी वर्णन केलात, पण माझ्या या ब्राह्मणदेव वाडीतील या घोणसर या गावातील लोकांच्या शब्दामध्ये गोडवा, यांच्या शब्दामध्ये गोडवा, माझ्या महिला मंडळांच्या शब्दामध्ये गोडवा, या माझ्या तरुणांच्या शब्दामध्ये गोडवा, रक्तामध्ये इनामदारी, नाही बघत कधी कुणाची जहागिरी, दुश्मनांसाठी तलवार आणि मित्रांसाठी छाल, अशी आमच्या या ब्राह्मणवाडीतील लोकांची यारी. आणि म्हणूनच पंचक्रोशीतील नव्हे, आजूबाजूच्या गावातील नव्हे, तर महाराष्ट्रातील जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वजण म्हणतात ब्राह्मणवाडी आमची लय भारी, ब्राह्मणवाडी आमची लय भारी, ब्राह्मणवाडी आमची लय भारी. विष्णू विष्णू कशी होती. पायल आगरे यांच्याकडून 100 पद बक्षीस आलेले आहे, स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जास्त वेळ झालाय, गजर घेऊया, चालेल ना? अजून बोलण्यासारखं भरपूर आहे. हा बाबू तुझ्यासाठी या कडे दोघे जण, तुम्ही दोघे जण म्हणा तरी चालत. तुमच्यासाठी स्पेशल गाणं आणि तुमका तर लागू पडता. हा सांग कधी कळणार तुला, अरे वेड्या बाबू इधर बघ जरा, इधर बघ बाबू. यो बाबू ही बाय चांगली आई शपथ. ही बा यो बाबू ही बाय आणि टाकल्याशिवाय आमका काय होत नाही. स्वतःच्या ह्याच्यावर बाकी बोलताय, ह्या बाकी भारी बोल तुम्ही. ह्या आणि मगाशी तुम्ही म्हटलात शेर आम्ही काय मारत नाही, आणि उगाच म्हणजे शेर मारायचे म्हणजे पैसे कमवण्याची लाईन, म्हणजे आम्ही शेर मारला दोघांनी, ते पैसे कमवण्याचे नाही. आणि त्या गावात सुद्धा फुल आता काय मारला, एकच ते पैसे नाव घेतलं. आता ओय म्हणा, ओय म्हणताना नक्की म्हणणार. लग्न बिग्न सगळं लावणार तुम्ही, मध्ये लावा, काय विषय नाही. बारसचं भजन असू दे, सत्यनारायणची पूजा असू दे, आणि कसला सगळीकडे लग्नात होऊ टाइमच दिलो. हो पण काय तर सरळ होयो म्हणा, मग गोष्टा म्हणा, नावा घ्यावा, पण माझ्या बऱ्याच तरुणांची लग्न झाली नाही बरोबर. हो 35-40च्या पुढे पण झालेले कोण नाही कोण बाहेर असतील, असतील काहीतरी म्हटलास, आणि जर ते चालवलं तर केवढ्यात पडायचं बघा. बाकी काय नाही, बाबू घरात जाय. बाबू मगाशी तुम्ही म्हटलात गेराशी म्हणजे काय आजचा दिवस फुकट गेलो, नाही तर काय केलं असतंय. रात्रीचा या काय माग काय असलं ठीक आहे. या ठिकाणी एक गजर घेण्याचा प्रयत्न करतोय, छोटासा गजर आहे. आणि गजर माझी पद्धत आहे, तुम्हाला माहिती आहे मंडळ, की ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, आपल्याला माहिती आहे. आणि त्या पद्धतीने आपण गजर घेणार. मारूया. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या सांग
कधी अरे वेड्या सांग कधी अरे बाबू अरे बाबू 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 मग गाणं भारी म्हटलं सांग कधी कळणार तुला दिसते ते बघतोय सगळ्याशी मगासून बघलोय तात्या शिंदेचे उत्कृष्ट आचारी यांनी नाव घेतलं नेमकं का परिचयाचे तात्या शिंदेचे उत्कृष्ट आचार्य विनोद कारेकर यांकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे स्वीकारतोय धन्यवाद 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 ठीक आहे मागा माहिती हो काय कमी नाही काही कमी नाही कसले म्हटलं तरी हय चालतात सगळे धंदे कायच कमी नाही आता गोवामध्ये धंदे चालतात म्हणजे काय व्यवसाय व्यवसाय नाही तर ह्यो माणूस डोक्या घातला होता लगेच चालता डोक्या हा माणूस लय भारी एकच शब्द घेणार बघलाच बुवा बोलले हय सगळे धंदे चालतो काय बोलले ते पण काही म्हणा पुजाऱ्या पण भारी करायला छान वाटते मजा येते नाही का म्हणजे कसं असत माणूस त्या माणसाला राग कधी नाही आता मी सुद्धा म्हणजे माझे खास दोस्त पण आंब्याची पेटी कधी देत नाही तो विषय वेगळा आंब्याची पेटी जर दिलाच नाही या वर्षी काय ना हो नाही तर माझ्याकडे एवढं बिटकं किती होय तेवढं घेऊन जावा असं ना यावर्षी काय दिसतच नाही जरा कमी बघा एक नवीन चाल आलेली होती मंडळी आणि ती चाल साधारण ऐकलेली आहे तुम्ही आणि त्या चालीवरती गजर घेण्याचा प्रयत्न केला माझ्या मंडळींना हा गजर नवीन आहे लक्ष द्या फक्त हे काय लक्ष देत ते बघा एक नवीन गजर आहे फक्त लक्ष द्या इकडे जरा पुढे बसा आत बसा पुढे बसा माका दिसाव म्हणजे लक्षात जरा पण पाठी बसत भांड्या माका दिसलंच की एक तर लक्षात सारे गमपत आणि सावायचं मागाचा बघा लई दिसाचा हट्ट माझा पुरवाव तुमच्या सोनीला कोकण दाखवा लई दिसाचा हट्ट माझा पुरवाव तुमच्या सोनीला कोकण लई दिसाचा हट्ट माझा पुरवाव तुमच्या सोनीला कोकण दाखवा लई दिसाचा हट्ट माझा पुरवाव एक चाल आलेली होती आता चालली झालेली आहे या नक्की तुम्ही घेणार तुम्ही घेतला असं पाहिजे एखाद्याचं नवीन ऐकलं ना तर ती तयारी आपली व्हायला पाहिजे
मग यावरती गजर घेण्याचा प्रयत्न करतोय बघा. ब्राह्मण देवाचं रूप तुम्ही आठवा हो, त्याच्या कृपेनं पुण्याई साठवा. ब्राह्मण देवाचं रूप तुम्ही आठवा हो, त्याच्या कृपेनं पुण्याई साठवा. ब्राह्मण देवाचं रूप तुम्ही आठवा हो, त्याच्या कृपेनं पुण्याई साठवा. ब्राह्मण देवाचं भक्ती केली त्याच्या पाठीशी देव कायम राहणार. बरोबर आहे ना. नुसतं यायचं म्हणून करायचं नाही. या भगवंताचं या ब्राह्मण देवाची सेवा सातत्याने करा. सकाळ संध्याकाळ तुम्हाला जसं मिळेल तसं त्या ब्राह्मणाचं नामस्मरण करा, नाव घ्या. या देवाचं नाव तुमच्या हृदयात कायम साठवा बुवा. तर सांगायचं तात्पर्य ज्याने भक्ती मनापासून केली त्याला 100% देव पावणार आणि त्याचं कामही होणार. त्याच्यावर येणारच प्रसंग असू दे काही असले तर त्यातून तो सुटणार. आणि म्हणून म्हटलं होतं की माझा ब्राह्मण देव सुखदुःखात पावलाय, भक्त जनांच्या हाकेला धावलाय, मनोभावे चरणाशी झुकलाय, नेहमीच देव त्याच्या पाठीशी राहिलाय. आणि म्हणून म्हटलेलं आहे बघा, मनोभावे चरणाशी झुकलाय, नेहमीच देव त्याच्या पाठीशी राहिलाय. कैलासवासी सूर्यकांत तर्फे यांच्या स्मरणार्थ हर्षद तर्फे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सांगायचं तात्पर्य की
एखाद्याला आपण म्हणतो अरे तू रावण आहेस, एखाद्याला म्हणतो रावण आहेस, दोघे पण गेले, दोघे पण गायब. या माकाच काय कळत नाही. भजन चालू असताना सुरुवाती म्हणजे 2 मिनिटं नाही झाले हे दोघे पण बाहेर कसे काय जातात सुरुवातीपासून. आता हे यांची काय दुसरी का तिसरी वेळा आणि मी होय 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 एका जाग्यात. हा भीती वाटतं काय म्हणजे बाहेर जाऊन कशा काय सगळं काय करतं ते भीती वाटतं माका होय बाकी एकटो म्हणजे काय सगळे काय करून येतात का दिशा बांधून येतात की काय करतात तर माकाच काय कळत असू दे. दोघेही बाहेर जावा जावा ठीक आहे. तर रावण होणं एखाद्या म्हणतो अरे तू रावण आहेस, पण रावण होणं सुद्धा मंडळी तेवढं सोपं नाही बरोबर ना. या ठिकाणी माझ्या महिला मंडळ बसलेल्या आहेत. रावण होणं सुद्धा तेवढं सोपं नाही, कारण सीता जिवंत राहिली हे प्रभू रामाची बरोबर ना, प्रभू रामाची काय शक्ती. सीता जिवंत राहिली. जेव्हा रावणाने पळवून नेली आणि सीतेला ज्या ठिकाणी ठेवलं होतं तिथं ती जिवंत राहिली, ही कोणाची रामाची शक्ती. पण ती सीता पवित्र राहिली ही रावणाची मर्यादा होती बरोबर ना. ही सीता पवित्र राहिली ही रावणाची मर्यादा होती. पण आजकाल बघा हो, एखादी सीता आपली नेला नाही कोणी नेला नाही तकडे ती का पवित्र पाठवती पण ती सीता पवित्र राहिली म्हणजे रावण होणं हे सुद्धा साधन आहे, सोपं नाही. रावणासारखी सुद्धा आपल्याकडे काय पाहिजे आचरण पाहिजे. रावण हा सुद्धा एक मोठा भक्तीचा सागर होता. साधी गोष्ट रावण भक्ती खूप करायचा आणि त्या भक्तीच्या जोरावर सुद्धा त्याने आत्मलिंग घेतलं होतं बरोबर ना. आत्मलिंग त्या रावणाने मागून घेतलं त्या म्हणजे तेवढी सुद्धा शक्ती कोणाकडे होती या रावणाकडे होती. तशी भक्ती पाहिजे नाही का. आता जोक्स कुणाचा करू नये. बाबू एक मिनिट बाबू बाबू हो बाबू गेलो ह्यो पण गेलो बाबू तू तरी जा काय सांगू ह्यो बाबू गेलो ह्यो पण गेलो बघ आता मोठं पण नाही मार्क पण तू तरी मागा थांब बाबा बाय 2 मिनिटं भारी बाकी भारी. काय म्हणतो ना एकदा तुम्हाला माहिती हे नाही हे यांच्या शाळेत शिक्षक होते. शाळेत शिक्षक होते आणि ह्या माणसाला विचारला नाही अरे बाबा तुला म्हणजे साधारण आपल्या ह्याच्यात विचारलं नाही 4 दिवस गेलो नाही म्हणजे कसे ठक लावतात ते बघा. मला सगळा ठक लावला नाही. आता ऐकलाच त्याच्यात काय नाही मिळाला ठक लावला नाही. 4 दिवस मुलां शाळेत गेलो नाही. मास्तर येत होते, मास्तर येत नाही म्हटल्यानंतर आजोबांनी त्या मास्तर येताना बघला नाही आजोबांनी सांगला नाही अरे संदीप बोलले काय कर अरे मास्तर तुका शोधूक येत तू बाकड्या खाली दड. मास्तर शोधूक येत तू बाकड्या खाली दड. संदीप सांगता हो मी नाही म्हणता दडणार, आजोबा म्हणतात तुम्ही दडा. काय माणूस बघा. आजोबा म्हणतात तुम्ही दडा. संदीप माणूस सांगता आजोबा तुम्ही दडा. मी अरे आजोबा सांगतो संदीपा मास्तर गुलाम तुका शोधू घेतो, तू शाळेत गेलस ना म्हणून मास्तर तुका शोधू घेतले, मी कशाक दडा तू दड. नाही म्हणता आजोबा तुम्ही दडा. अरे मी म्हणता मास्तरांनी सांगलंय आजोबा गेले. म्हणजे किती फेकाफेकी करणारे माणूस. मशीनला ब्लेड न लावता काय जोक शेकी काय म्हणा पण लय भारी. मशीनला ब्लेड न लावता घाई गडबडीत काम करणारे आणि नंतर तोंड ओढून घेणारे विठोबा सुतार याच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. परमेश्वरा बरकत दे रे बाबा. तुम्ही काय म्हटलं ते सुतार एवढी साधी गोष्ट नाही. सुतार नाही तर तुमची आमची लग्न पण नाही होणार. हाम घालणार कोण हाम घालणार पण लग्न होणार कशी बघा सांगा. तेव्हा सुतार हे खूप महत्वाचे मग अशी एक गाणं म्हणा गुरु सुतार आमुचा भला गुरु सुतार. ह्या गाण्यात बक्षीस नाही मिळालेला कोणी दिला नाही हो 500 देणार जाऊया. गुरु सुतार आमुचा भला गुरु सुतार आमुचा भला.
गुढेल झालो आपला निदान जलक तरी मारला शेव कापूचे शेव स्वर आपल्या येतात ते स्वर काढून एवढी वर्ष म्हणण्याचा उपयोग काय हो स्वर पटकन तर काढून घेत नसेल एखादं चुका साधारण 2-3 तरी चांगले होते त्याच्यातले एका काय येत नाही कोमल स्वर मारता असं ते माणूस गोळा तर सांगायचं तात्पर्य की रावणासारखं म्हणत तसंच बघा स्त्रियांची कोणी मस्करी करायची नाही मगाशी बुवानी सांगितलं 50% आरक्षण स्त्रियांचं आहे 50% आणि 1500 रुपये सोडा सगळ्यात त्यांचा नंबर आहे प्रत्येक गोष्टी तेव्हा त्यांनी कळ काढायची नाही एकदा काय झालं नवरो सांगता बायको सांगता ऐकलंच गो माझ्या स्वप्नात म्हणता एक लय भारी सुंदरी येली काय सांगला माझ्या स्वप्नात एक लय भारी सुंदरी येली बायको सांगता एकटी चिल्ली ना नवरा म्हणता होय 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 एकटी चिल्ली तुका कसा कळला तर म्हणता तिचं नवरा बोललो माझ्या स्वप्नात दिलो म्हणजे बोला कोण ऐकणार नाही आणि आता सुशिक्षित आहे काळा आहे तसं नाही ना काळाप्रमाणे बदलायला पाहिजे मग अशी फाटके कपड्यांचं सांगला नाही याच्यावर एवढा भोग पडला त्याच्यावर तेवढा भोग पडला आणि हे घराकडे बरं पडा घालून फिरतो म्हणून या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण या ठिकाणी मुद्दा मी या ब्राह्मण देवाचं वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मग अशी बुवानी खूप चांगलं सांगितलं त्या याच्या वगैरे पण घेण्यासारखं आहे मंडळी सीतामाई भांग भरत होती सीतामाई भांग भरताना त्या ठिकाणी हनुमान स्वारी आली हनुमान स्वारीने विचारलं की भांग हे काय करते सीतामाई तेव्हा त्या सीतामाईने सांगितले की माझ्या श्रीरामाचं आयुष्य वाढावं माझ्या पतीचं आयुष्य वाढावं म्हणून मी भांग भरतोय कोणी सांगितलं सीतेने पण त्या हनुमंत स्वारी त्या रामावर भक्ती करणारा 1 नंबर दास कोण असेल म्हणजे नाही का 1 नंबर नाव कोणाचं असेल यादीत तर हनुमंत स्वारीचं नाव मारुतीरायाचं ते हनुमंताचं नाव होतं त्याने सांगितलं एवढंच भांग बांधण्यानं जर त्या श्रीरामाचं आयुष्य वाढत असेल तर मी पूर्ण अंगाला भस्ममा लावून घेतो म्हणजे माझ्या श्रीरामाचं आयुष्य भरपूर वाढेल याला म्हणतात श्रद्धा म्हणून पूर्वी म्हण होतं की जिचं कुंकू मोठं तिच्या नवऱ्याचं आयुष्य मोठं बरोबर ना साहेब पण आता त्या टिकलेरीला खोटा सांगत नाही आता तर टिकलेरीला आता माणसाचं आयुष्य एवढं हाताच्या आले हा या 8 दिवसात मी सांगतो तुम्हाला जवळजवळ 4-5 जण हॅटॅकने गेले आता ऐकलेली गोष्ट आहे गेलो जाऊ दे 4-5 जण हॅटॅकने गेले म्हणजे आता मला सांगा हे आजार वाढले आणि लईत सांगतो तुम्हाला 65-70 म्हणजे भरपूर झाली वय मर्यादा आता 50च्या पुढे जो तो आपलं जाऊकच निघता रवतच नाही कंटाळो या जगात का भूमीला झालेला भार आज खाणं आपलं चुकलंय हे खाणं चुकल्यामुळे ही परिस्थिती आली आहे पण जुनी लोक खरोखर भावाला भाव म्हणत होते तुमच्या की भगवंताचं नामस्मरण करत होते आम्ही सुद्धा बुवा या ठिकाणी प्रश्नोत्तर 12 केल्या भारूड वगैरे सगळ्या गवळणी वगैरे सगळे गोष्टी केल्या पण हे आता होत नाही आता हे आमने सामने गजर झालं का विषय संपलो त्याच्यापुढे माका सांगा अपंग गवळण भारूड होतला आणि झाले तर मतदान करू कधी जाताला अवस्था काय झाल्या तर आवशी सांगायचं तात्पर्य की पूर्वी म्हण होते की जिचं कुंकू मोठं तिच्या नवऱ्याचं आयुष्य मोठं पण कुंकू हेच खरं आहे कारण अंगणामध्ये तुळस आणि शिखरावरती कळस ही आहे महाराष्ट्राची ओळख अंगणामध्ये तुळस आणि शिखरावरती कळस ही आहे महाराष्ट्राची ओळख कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर ही आहे सौभाग्याची ओळख ही आहे सौभाग्याची ओळख ही आहे सौभाग्याची ओळख बरोबर ना पदर खूप महत्वाचा आहे
आता जिकडे तिकडे बलात्काराचे प्रकार घडतात ना, जे अत्याचार होतात, त्याला कारण काय असेल ना, तर अंग जे उघडं टाकतात ना, ते कारण आहे. पण पूर्वी पदर खूप महत्वाचा होता. निदान काहीतरी अत्याचार झालं तर निदान 15 तरी अंग झाकत होते. आता पदर नाही तर अंग झाकणार कसं? म्हणजे हे प्रकार घडतात. म्हणून संस्कृती जपा. आपण ही संस्कृती जपायलाच पाहिजे. हे प्रकार आपल्याकडे कोकणात कुठे जास्त होत नाहीत. क्वचित झाला तर नाहीच म्हटलं तरी चालेल. बरोबर, कोकणातली माणसं खूप चांगली आहेत. कोकणातली माणसं खूप चांगली आहेत. कोकणात असे प्रकार होत नाही का? तर कोकणातल्या माणसाने अजूनही संस्कृती जपलेली आहे. भजन कीर्तन नामस्मरण हे आपल्यामध्ये जपलेले आहे. नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याची लक्षणं. 9 प्रकार सांगितलेले आहे. श्रवण ही पहिली भक्ती आहे. श्रवण, भजन, कीर्तन, नामस्मरण, वंदन नाही का, सगळ्या प्रकार 9 प्रकार सांगितले. त्यापैकी श्रवणी चांगली आहे. सार ते घ्यावे आणि असार ते जाणून त्यागावे. चांगलं ते घेऊन चालायचं आहे. तिघांकडूनही जे काय वाईट असेल ते इथं ठेवायचं आहे. बरोबर ना? आयुष्याची रत्नपेटी त्या माझी भजन रत्ने कोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी. प्रत्येकानं आयुष्य ही जी काय रत्नपेटी आहे, यामध्ये काय ठेवायचं आहे? शिल्लक वाढवायची असेल तर त्या ब्राह्मण देवाचं नाव, त्या भगवंताचं नामस्मरण, त्या पांडुरंगाचं नामस्मरण, सद्गुरूचं नामस्मरण करा आणि तुम्ही आपली शिल्लक वाढवा. बरोबर ना? म्हणून म्हटलेलं आहे, हे उगाच वाडी तुमची आज एक पूर्ण नाही का, तर इथं सद्गुरूचं नामस्मरण चाललेलं आहे, भगवंताचं नामस्मरण चाललेलं आहे, वारकरी संप्रदाय चाललेलो आहे. हेच पाहिजे आणि हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ते टिकवायचं असेल तर ह्या नवीन पिढीला आपल्याला हेच शिक्षण द्यायला पाहिजे. बरोबर ना बाळांनो? बरोबर ना? अरे जिकडे तिकडे देशावर वगैरे शेतकरी आत्महत्या करतात, पण आपल्या कोकणात कोण शेतकरी कधी आत्महत्या करत नाही. करतो का? करणार पण नाही. ही आपल्या कोकणाची संस्कृती आहे. ही आपल्या कोकणाची संस्कृती आहे. आणि हे पाहिजे. हे कशामुळे टिकलंय? या नामस्मरणामुळे सगळं टिकलेलं आहे. कोकणातला लोक कधी जरी एखाद्या जेव खाऊ मिळाला नाही तरी बाहेर दाखवणार नाही. दाखवी बाहेर कपडे पिढे घालून सुटबुट आतमध्ये काय सगळं दाखवत नाही. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, मुद्दा म्हटलेलं काय की देवा तुझ्या दरबारी प्रतिवर्षानं देव पूजिला सत्यनारायण. आज सत्यनारायणाच्या सालाभरप्रमाणे पूजा तुम्ही घातलात. सत्याचा वाली तो सत्यनारायण नाही का, आज या ठिकाणी साक्षात उभा आहे आणि त्याचं नामस्मरण करणं हे आपलं काम आहे. म्हणून म्हटलं देवा तुझ्या दरबारी प्रतिवर्षानं देव पूजिला सत्यनारायण. समाधानी आहे. आज आम्ही बुवाने मगाशी म्हटल्याप्रमाणे की पांचाळ बुवा, कदम बुवा, विलास पाटील बुवा म्हणा, खोपकर बुवा म्हणा, काशीराम परब बुवा म्हणा, यांची गाणी म्हटली आणि मध्येच त्यांनी म्हटलं की कदम, पांचाळ बुवा हे सगळ्यांना माहित नाही. बुवा नाही, सगळ्यांना माहिती आहे. आज त्यांची कीर्ती गाजते आहे. बरोबर ना मंडळी? सगळ्यांना माहिती आहे. कोणाला जरी विचारलात तरी त्यांची गाणी अमर झालेली आहेत. ती गाणी आज प्रत्येकाच्या नाही का, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये राहिली आहेत. तर तुम्ही असं म्हणू नका की कोणाला माहित नाही म्हणून मी म्हणून दाखवतोय, असं नाही. बरोबर ना? या ठिकाणी बक्षीस झालं आहे, पंक्चर गाडी 60च्या स्पीडने पळवणारे. पंक्चर गाडी 60च्या स्पीडने पळविणारे रामातर्फे याचकडून 100 बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे अजय वसंत तर्फे
हे बाकी बाहेर या काय आमचे शिष्य बोलू अजय वसंत तर्फे यांच्याकडून 251 रुपये या गजरासाठी बक्षीस स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. ब्राह्मणदेव भजन मंडळात सखवी वाजून पीठ पाडणारे विजय आगरे बब्या यांच्याकडून 100 पद भरतून आलेले आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संदीप पुजारे यांची भावकी अरे वा अरुण आगरे यांच्याकडून 100 पद भरतून आलेले आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. परमेश्वरा बरकत दे रे बाबा. माझे 500 रुपये उचित बक्षीस होय ना हो. तुम्ही सगळे साक्षी आज 500 रुपये बक्षीसचा. आता आपल्या बघा तुम्ही काय तर म्हटलंय ना झोपलेलंच की म्हटलं चुकला असं तर 250 तरी देवा. चुकले तर 250 तरी देवा. साधारण तरी असं आहे ना. ठीक आहे ज्ञानेश्वरांच्या समाधी मधून बुवा दोघांनी पण ऐका निघाले मंजूळ स्वर. जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी म्हणती ज्ञानेश्वर.
का